सन्माननीय सदस्य संजय खोडके, पण वेळेची मर्यादा मी टाकणार नाही, पण तरी पण आपल्याला So, बाकीचंही yes. कामकाज आहे, त्यामुळे थोडं माननीय सभापती महोदय, आज जो विषय हक्कभंग समिती समोर घेण्यासाठी माननीय दरेकर साहेबांनी मांडला, हा एक विषय आहे आणि त्यांनी पूर्ण आपल्या सभागृहाची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा त्या वक्तव्यातून आणि लोकप्रतिनिधींसमोर केल्यामुळे झालेली आहे. प्रश्न मी मांडत जो आहे, मी हक्कभंग समितीचा सदस्य आहे, परंतु त्या हक्कभंग समितीचे जे नियम आणि जे अधिकार आहे त्याच्यात खऱ्या अर्थानं बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीचा अपमान किंवा JDचं एक सर्क्युलर काढलेलं आहे, ते त्याच्यासाठीच काढलेलं आहे की लोकप्रतिनिधींना जो अधिकार किंवा जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे, अधिकारी किंवा अजून जे लोक त्यांना महत्त्व देत नाही त्या संदर्भातलं सर्क्युलर काढलेलं आहे. आपला जो आत्ता हक्कभंग समितीचा जो अधिकार आहे त्याच्यात पुनर्रचना करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आम्ही आत्तापर्यंत आमचे अध्यक्ष प्रसाद लाड आहे, त्यांना माहीत आहे आम्ही 5-6 मिटिंगा झालेल्या आहेत, परंतु जे काही आम्ही एखादी नोटीस पाठवतो तर ती नोटीससुद्धा स्वीकारत नाही. त्या नोटीसला उत्तर देताना त्याच्यातून पुन्हा हक्कभंग निर्माण होतो. म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की ही हक्कभंग समिती जी आहे, या हक्कभंग समितीमध्ये पुनर्रचना, त्याच्यात नियमात आणि त्याच्यात बरेच कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. त्याशिवाय हा जो हक्कभंग आपण आज सादर करून आलो, हा वर्षानुवर्ष चालत राहील. 2 वर्ष 3 वर्ष त्याच्यातून काही निघत नाही. किंवा ह्या ज्या आपल्याला अधिकार सभागृहाला आहे, नियम समितीचा एखादा आत्ता याच आठवड्यामध्ये एखादी बैठक घेऊन याच सेशनमध्ये त्याला मान्यता देऊन खऱ्या अर्थानं याला कठोर कारवाई कशी होऊ शकते हे करण्याची